सर्वप्रथम मी मंडळाचे अध्यक्ष आपले प्रमुख दादा महाराज दामले यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठाकडे यावं. तसेच सौ विनीता वहिनी यांनाही विनंती करतो त्यांनी व्यासपीठाकडे यावं. स्वामी मार्गातील ज्येष्ठ अधिकारी श्री नगरकर काका यांनाही मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठाकडे यावं. श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार, नवीन वर्षातला पहिलाच गुरुवार 2026 सालातला. आज आरतीचे जे काही मानकरी आहेत आणि महाप्रसादाचे आज तिघांचा सहभाग आहे आजच्या आरतीच्या ह्याच्यामध्ये महाप्रसादामध्ये. एक म्हणजे चव्हाण कुटुंब आहे, दुसरं श्री नितीन दौडमणी आणि स्मिता दौडमणी आणि तिसरे आहेत मोरेश्वर कुलकर्णी. अशा तिघांनी मिळून आजचं महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे. तर सर्वप्रथम मी थोडक्यात प्रत्येकाबद्दल एक माहिती देतो. श्री चव्हाण हे आपले फार जुने मठातले सेवेकरी आहेत. स्वामी भक्ती त्यांची भरपूर आहे. स्वतः ते उत्कृष्ट फोटोग्राफर आहेत आणि विश्वकर्मा इन्स्टिट्यूटमध्ये नोकरीला आहेत. तर असं हे चव्हाण कुटुंब आहे. तर मी सर्वप्रथम चव्हाण कुटुंबियांना व्यासपीठावर बोलवतो आणि दादांना विनंती करतो त्यांनी त्यांचा यथोचित सत्कार करावा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. दुसऱ्या अन्नदानामध्ये सहभाग घेतलेले श्री नितीन दौडमणी आणि सौ स्मिता दौडमणी यांना मी बोलवतो. सौ स्मिता दौडमणी ज्या आहेत आपल्या मंदिरातल्या महिला सेवेकरी रचनाताई जाधव यांच्या सख्या धाकट्या भगिनी आहेत. माहितीसाठी सगळ्यांना आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. सगळ्यांनी टाळ्यांनी हे करा, शुभेच्छा द्या. श्री नितीन दौडमणी हे जे आहेत ते TCS कंपनीत कामाला आहेत. नवरा बायको दोघंही TCSमध्ये आहेत. तर अशा ह्या दाम्पत्याला मी दादांना वहिनींना विनंती करतो त्यांनी त्यांचा यथोचित सत्कार करावा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तिसरे जे महाप्रसादामध्ये सहभाग घेतलेले जे आहेत तुम्हाला माहितीच आहे, यापूर्वी भरपूर वेळेला त्यांनी सहभाग घेतलेला आहे. मंडळाचे कुठलंही कार्य असो, मग ते पावती पुस्तकं छपाई असो, फ्लेक्स असो, अन्नदानाला कधी काही अडचण आली तर धावून येणारे असे आपले मोरेश्वर कुलकर्णी, मी त्यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठाकडे यावं आणि दादांना विनंती करतो त्यांचा यथोचित सत्कार करावा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आणि आपल्या मंडळाच्या महिला सेवेकरी सौ रचनाताई जाधव यांनाही मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठाकडे यावं आणि वहिनींना आणि दादांना विनंती करतो त्यांचा सत्कार करावा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. संतोषजी चव्हाण यांना मी विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. स्वामी ओम. मी 2019पासून आपल्या स्वामींच्या सेवेक म्हणजे स्वामींना दर्शनासाठी आलो. आमचे मित्र दीपक गायकवाड यांनी मला इकडची सेवा म्हणजे त्यांच्यामुळे मला इकडे येण्याचा योग आला. आणि म्हणजे असं झालं की त्या आल्यानंतर माझ्या मनातल्या खूप काही इच्छा, म्हणजे मी असं बोलून नाही दाखवलं की फक्त इच्छा प्रकट करायचो की मला माझं हे व्हावं म्हणून. आणि ते खरंच मनापासून झालं. माझ्या मुलीचं लग्न, माझा आत्ता मी मूळचा आहे कसबा पेठेतला, सत्तोडी पोलीस चौकीच्या तिथलं माझं घर आहे, मूळचा तिथला आहे. परंतु स्वामींच्या कृपेने मी शनिवार पेठेत माझा म्हणजे मला स्वप्नातसुद्धा नव्हतं की वाटलं की मी इथे ओंकारेश्वर मंदिराच्या समोर माझं घर होईल. म्हणजे जाता येता शनिवारपेठ चांगली वाटायची, अरे शनिवारपेठ खूप छान आहे असं. पण स्वामींच्या कृपेने ते पण झालं आणि दादांचे आशीर्वाद पाठीशी आहेत. त्यामुळं सगळ्या गोष्टी, काही माझे अडचणी म्हणण्यापेक्षा काय जीवनामध्ये प्रवास करत असताना काही गोष्टी अडीअडचणी येतात, दादांशी शेअर करतो. दादांनी काही मार्ग सांगितले मला, हे करा. मनापासून त्या गोष्टी करत गेलो. माझी मुलगी तिचंही लग्नाच्या बाबतीत मी त्यांच्याशी चर्चा केली दादांशी. दादांनी सांगितलं हे करा, तिला करायला सांगा. तिनेही केलं, मी केलं, माझ्या मिसेसनी केलं. आज माझी मुलगी जर्मनीमध्ये आहे, मी आजोबा झालो आहे. स्वामींच्या कृपेने सगळ्या गोष्टी व्यवस्थित झालेल्या आहेत. आणि कसं आहे, दादा जे सांगतात श्रद्धा,
श्रद्धा असेल तर तुम्हाला ऑटोमॅटिक मार्ग मिळतो. तुम्ही थोडंसं काय असतं की प्रत्येक वेळेस आपण आज एखादी इच्छा प्रकट केली ती उद्या होईलच याची गॅरंटी नाही आहे. त्यासाठी तुम्हाला स्वामी तुमची परीक्षा बघत असतात आणि त्या परीक्षेत पास आपण शाळेतसुद्धा ह्या गोष्टी करत आलो आहे की बाबा आपल्याला चांगले मार्क मिळवायचे तर आपला अभ्यास केला पाहिजे. तसं स्वामींची मनापासून श्रद्धा करा. दादा सांगतील दादा जर काही गोष्टी सांगत असतील की तुम्ही असं असं करा तसं त्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर तुम्ही 100% तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होणार. हे म्हणजे माझ्या बाबतीत घडलेल्या गोष्टी आहेत आणि कोणाच्या मनात असेल तर त्यांनी तसंच करावं. थोडा वेळ लागतो कुठल्याही गोष्टीला पण खूप मनापासून. आणि आज जो योग आला आहे ते दादांमुळे आला आणि मी स्वामींच्यांनी माझी ही सेवा मी काय. आणि दुसरी गोष्ट मला राजदंड धरण्याचा जो योग येतो दादांनी मला हे जे मला एक सेवा दिली आहे कुठूनही कसं असलं आहे तरी मी आशिषजींना फोन करतो आलो 5 मिनटात येतो मी 5च मिनटात येतो आणि धावत पडत येतो. ती सेवा स्वामी माझ्याकडनं करून घेतात आणि दादांनी मला ती सेवा दिली त्यांचे मनापासून धन्यवाद. स्वामी ओम. चव्हाण साहेबांचा जो काय आत्ता अनुभव त्यांनी सांगितला तोच धागा पकडून मी 1-2 शब्द बोलतो. सर्वांना माहितीच आहे आपले दादा महाराज सकाळ संध्याकाळ इथे मठात असतात, भक्त लोकांना मार्गदर्शन करतात आणि त्याच्या अनुषंगाने भक्त लोकांना भरपूर हजारो लोकांना त्याचा फायदा झालेला आहे. फक्त एकच असतं त्याच्यामध्ये जसं आत्ता चव्हाण म्हणाले की जरा श्रद्धा पाहिजे, संयम पाहिजे. तर त्याच्याच आज एक मी थोडीशी एक छोटी गोष्ट सांगतो. म्हणजे सत्संग सत्पुरुषांचा सहवासात जर आपण वावरलो तर फायदा होतो त्या संदर्भात आहे. एकदा नारद मुनींनी भगवान विष्णूंना सहज विचारलं की देवा सर्वजण सत्संग म्हणतात त्याचा एवढा काय महिमा आहे. तर त्यावर देवांनी सांगितलं की एक कीटक आहे त्या कीटकाच्याकडे जा आणि तू त्याला विचार, तो तुला तुझं उत्तर देईल. नारद मुनी कीटकाच्याकडे जातात, त्याला विचारतात की बाबा सत्संग म्हणजे काय वगैरे. आणि असं म्हटल्या तो कीटक मरतो म्हटलं नारद मुनी घाबरतात. ते पुन्हा विष्णूकडे येतात की अरे विष्णूला नारद मुनी विष्णूला म्हणतात की अहो महाराज मी तुम्ही सांगितल्यानुसार गेलो, कीटकाला विचारलं की सत्संगाचं काय महत्त्व वगैरे, तर तो मृत झाला. तर त्यामुळे प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने परत ते भगवान विष्णूकडे जातात आणि भगवान विष्णू ह्यावेळेस त्यांना सगळं ऐकल्यावर म्हणतात समोरच्या झाडावर एक घरटं आहे, त्या घरट्यामध्ये एक पोपटाचं पिल्लू आहे, त्याला भेट, तो तुला उत्तर देईल सत्संगाबद्दल. मग ते त्याच्याकडे जातात, त्याला कानात विचारतात, ते पिल्लूही मृत होतं. पुन्हा ते भगवान विष्णूकडे जातात, अहो तुम्ही सांगितलं मी ते पिल्लाला विचारलं ते मृत झालं. मग परत ते म्हणतात की तिथे गाईचा गोठा आहे तिथे जा, त्याला एक बछडा झाला आहे त्याला विचार. तर ते गाईच्या पिल्लाकडे जातात, कानात विचारतात सत्संगाबद्दल, गाईचं बछडा मयत होतो. मग ते शेवटी नारदांना टेन्शन येतं की अरे बापरे म्हणतो हे आपण असं होतं ते सगळं उलटंच व्हायला लागलं आहे. पुन्हा दुःखी अंतःकरणाने ते भगवान विष्णूकडे जातात. मग भगवान विष्णू त्यांना सांगतात की असं एका ठिकाणी जा, तिथे एक बाळ जन्मलं आहे, त्या बाळाला विचार. मग ते बाळाच्या तिथे जातात आणि त्याला विचारतात सत्संगाबद्दल काय आहे म्हणून. तर ते बाळ हसतं आणि त्याला उत्तर देतं की अरे तू सुरुवातीला जो काही गेला होतास कीटकाकडे, कीटक मृत झाला, त्याच्यानंतर तू पोपटाच्या पिल्लाकडे गेला ते मृत झालं, गाईच्या बछड्याकडे गेला ते मृत झालं, आता तू आला आहेस. आता त्या तिन्ही अवस्थेतनं मीच आहे, मानव देह मी धारण केलेला आहे. आता त्यामुळे तुला कळलं पाहिजे म्हणले की सत्संग जे मोठे गुरु लोक वरिष्ठ लोक जे काय मार्गदर्शन करतात त्याचा फायदा काय असतो काय नाही. मग त्या नारद मुनींना ते उत्तर मिळतं आणि ते सगळे परत विष्णूकडे जातात. विष्णूंना म्हणतात तुमची लीला फार अपार आहे, आता मला कळलं की हे सत्संग जे काय आहे ते. त्यामुळे ह्याच्यातनं एकच मला म्हणायचं आहे की जे गुरु लोक सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवा तुम्ही. गुरु नेहमीच आपल्याला चांगलं मार्गदर्शन करतात. म्हणतात ना चंदनाच्या झाडाशेजारी लिंबाचं झाड जरी लावलं तरी त्याच्या बुंद्याला चंदनाचा वास येतो. तसंच आहे, गुरुच्या सहवासात राहिलं तर निश्चितच आपलं चांगलंच होणार. कारण संगतीने विचार श्रेष्ठ होतो
असं म्हणतात. पण संगत कशी हवी आहे तर चांगल्या लोकांची, सद्गुरूंच्या सहवासातली ही माणसाला जास्तच ते फायदेशीर होते. ह्याच्याच अनुषंगाने मी दादा महाराज जे काही इथं मी म्हणतो अनुभव येतात लोकांना, दादा मार्गदर्शन करतात. तर आपले आता तुम्हाला माहितीच आहे, आपले भक्त लोक बाहेर गावीसुद्धा आहेत. बाहेरगावावरनं दादांना फोनद्वारे दादांना प्रश्न विचारतात, दादा फोनवर मार्गदर्शन करतात. 2 दिवसापूर्वीच इथे पद्धत अशी आहे, बाहेरगावच्या लोकांचे जे काही फोन आहेत ते पहिल्यांदा मला येतात आदल्या दिवशी. मग ते वेळ ठरवून मग मी दुसऱ्या दिवशी दादांना ते फोन जोडून देतो. त्या माध्यमातनं शीतल बाक्कर या नावाच्या महिला आहेत, मुंबईत असतात, प्रॉपर त्या दापोलीच्या आहेत. त्यांचा मला 2 दिवसापूर्वी फोन आला. एक 3-4 आठवड्यापूर्वी त्यांनी इथे अन्नदानही केलं. त्या ज्या शीतल बाक्कर आहेत त्या सतत दादांचं मार्गदर्शन घेत असतात. 1.5-2 महिन्यापूर्वी दादांना त्यांनी काही शंका विचारलं होतं. दादांनी त्यांना सेवा दिली होती काय करायचं वगैरे. त्यांचे बाहेर पैसे खूप अडकलेले होते. तर त्यांनी 2 दिवसापूर्वी मला सांगितलं की माझं जे काही उधारी होती ती सगळी मला मिळाली ह्या 2 दिवसापूर्वी. आणि त्यांच्या वाड्यामध्ये एक भाडेकरू राहतो, तो भाडंच देत नव्हता. भरपूर महिन्याचं भाडं थकलं होतं, ते मिळालं. त्यांचा कर्ज खूप होतं त्यांच्या डोक्यावर. ते कर्ज ते जे त्यांना जे काही पैसे प्राप्त झाले भाडेकरूकडनं आणि बाजारातनं उधारी, त्याच्यातनं त्यांचं मोठं कर्जही नील झालं. तर ही सगळी दादांची कृपा आहे, स्वामींची कृपा आहे. दादा जे काही इथं आपल्याला सतत सांगत असतात, मार्गदर्शन करतात, ते जर आपण श्रद्धेने विश्वासाने जर करत गेलो तर त्याचा निश्चितच फायदा होतो. श्री स्वामी समर्थ. आपल्या पंढरपूर मठातील सेवेकरी ज्या सध्या काही काळासाठी पुण्यात वास्तव्यास आहेत, सौ नीताताई कुलकर्णी, यांना मी विनंती करतो स्वामींच्यावर त्यांनी अभंग गाणं काय असेल. ओंकार स्वरूपा, ओंकार स्वरूपा, ओंकार स्वरूपा. तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथांच्या नाथा. तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. नमो माय बापा गुरु कृपा घना, सोडिया बंधना माया मोहा. मोहजाल माझे कोण निरशील, मोहजाल माझे कोण निरशील. तुझ वीण दयाळा सद्गुरुराया. तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. सद्गुरुराया माझा आनंद सागर, त्रैलोक्य आधार गुरुराव. त्रैलोक्य आधार गुरुराव, त्रैलोक्य आधार गुरुराव. गुरुराव स्वामी असे स्वयं प्रकाश.
प्रकाश ज्या पुढे उदास चंद्र रवी, ज्या पुढे उदास चंद्र रवी, ज्या पुढे उदास चंद्र रवी, रवी शशी अग्नी नेणतीच्या रूपा, रवी शशी अग्नी नेणतीच्या रूपा, स्वप्रकाश रूपा नेणे वेदा, स्वप्रकाश रूपा नेणे वेद, स्वप्रकाश रूपा नेणे वेद, तुझ नमो, 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 एका जनार्दनी गुरु परब्रह्मा, एका जनार्दनी गुरु परब्रह्मा, तयाचे परिणाम सदामुखी, तयाचे परिणाम सदामुखी, एका जनार्दनी गुरु परब्रह्मा, एका जनार्दनी गुरु परब्रह्मा, तयाचे परिणाम सदामुखी, तयाचे परिणाम सदामुखी, तुझ नमो, तुझ नमो, तयाचे परिणाम सदामुखी, तुझ नमो, 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 ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथांच्या नाथा, तुझ नमो, 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 तुझ नमो. प्रतिम संगीताची साथ नसताना असा आवाज आहे. संगीत अजून जोडीला असतं तर अजून भारदार. वरच्या पट्टीतला आवाज, खर्जातला आवाज फारच छान लागला होता. श्री स्वामी समर्थ. आता स्वामी मार्गातील ज्येष्ठ अधिकारी श्री नगरकर काका यांना विनंती करतो त्यांनी 2 शब्द संबोधित करावा. स्वामी समर्थ. गुरुवर्य दादा महाराजांच्या आज्ञेवरून त्यांनी मला दर खेपेला म्हणतात की काहीतरी नगरकर तुम्ही 2 शब्द बोला, काही शब्द किंवा काही अनुभव सांगा. तर आज मी तुम्हाला 1978 साली माझ्या बाबतीत आलेला अनुभव आपल्याला कथित करणार आहे. 1978 साली काहीही कारण नसताना माझा थोरला भाऊ, माझं जे आजोळ नाशिक, तिथे तो गेला. एक दिवस आईला म्हणाला की उद्या मी नाशिकला जाणार आहे. तर आई म्हणाली कशासाठी? अरे काही नाही, मी आजोबा आजींना भेटून येतो म्हणून तो तिकडे गेला. ही आई म्हणाली बरं काय हरकत नाही, येईल 2 दिवसांनी. आपलं गेलं, थांबा 1 मिनिट. नाही बोला. आणि त्याप्रमाणे तो तिथे गेला आणि तिथून परस्पर गेला दिंडोरीला. तर तिथे गेल्यानंतर दर्शन वगैरे घेतलं त्यांनी आणि तिथल्या महाराजांनी सांगितलं त्याला, त्यांनी काही विचारलं नाही. थोडं मी फक्त दर्शनाला आलेलो आहे
तर बसा म्हणाले आणि त्यांना सांगितलं तुम्ही एक काम करा म्हणाले की लागोपाठ गुरुचरित्राची 7 पारायणं करा घरी. तर आता कसं काय त्यांना, म्हणजे दादा मोरे म्हणून जे तिथे मुख्य होते ते त्यांचं त्यांनी ऐकलं आणि ते घरी आला. मग त्यानंतर 1-2-4 दिवसांनी आणि मग त्यांनी घरी आल्यावर आम्ही सगळेजण रात्री गप्पा मारत बसलो असताना दादा मोऱ्यांनी जे सांगितलं की तुमच्या घरी गुरुचरित्राची लागोपाठ 7 पारायणं करा, म्हणजे साथी 49 दिवस गुरुचरित्र वाचायचं सतत. तर काय करायचं? तर माझी आई म्हणाली मग आता आपल्याकडे कोण वाचणार, आपण आपलं गुरुजींना सांगूया की असं असं आम्हाला वाचन हे करायचं, तुम्ही कोणीतरी गुरुजी आमच्याकडे पाठवत चला आणि काय असेल ते आपण त्यांची दक्षिणा देऊ. आणि हे सगळं झालं. मी आपलं ऐकत होतो, मी काही बोललो नाही तिथे. आणि ते झाल्यानंतर ठरलं की आता दुसऱ्या दिवशी गुरुजींना जाऊन ते निरोप देणार की असं असं आहे आणि तुम्ही या. मग मी त्याच्यात हस्तक्षेप केला. मी म्हटलं गुरुजींना वगैरे सांगू नका, मी गुरुचरित्राची 7 पारायणं करीत लागोपाठ. तर म्हणाले बघ बरं असं असतं ते 7 दिवस वाचन करायचं लागोपाठ वगैरे, म्हणजे साथी 49 दिवस वाचन करायचं, हे अवघड आहे. म्हटलं असू देत की स्वामी करून घेतील माझ्याकडनं. आणि त्याप्रमाणे मी स्वामींना विनंती केली की बुवा असं असं मी करणार, तर माझ्या पाठीशी उभे राहून माझ्याकडनं करून घ्या. आता हे सगळं होत असताना म्हटलं आता हे कधी वाचन करावं, कसं करावं. साधारणप्रमाणे शनिवारी हे करून वाचनाला सुरुवात करून गुरुवारी समाप्ती करायची, तर शुक्रवारी समाप्ती करायची. तर मी इथे आपल्या कॉर्पोरेशनमध्ये बाबासाहेब दर्प नावाचे असिस्टंट कमिशनर होते आणि ते लकाकी रोडला राहतात. ते आमच्या चांगल्या ओळखीचे होते. तर मी सहज, मला माहीत होतं त्यांचे जे थोडे बंधू होते ते भयंकर मोठे दत्तभक्त होते, म्हणजे दत्त महाराज त्यांच्याशी बोलायचे. तर काही वेळा असं व्हायचं की त्यांच्या बहिणीशी, म्हणजे बाबासाहेब दर्पांच्या मिसेसशी हे गप्पा मारत बसलेले असायचे, त्या स्वयंपाक करत असायचे आणि ते मध्येच सांगायचे अगं बाई उठ, तो बाबा आलाय बघ म्हणाले बाहेर, भाकरी जाऊन वाढ त्याला. आणि त्या जाऊन बघायचं तर खरंच एक गोसावी तिथे आलेला असायचा भिक्षा मागायला. आणि असं ते बरेच वेळा घडलेलं होतं. तर एकदा असंच ते त्या गेल्या आणि भाकरी वाढणार, तर त्यांनी अशी झोळी पुढे केली. ती झोळी पुढे केली, ती अशी चवड होती भाकऱ्यांची. तर ह्यांनी आपली ती भाकरी वाढली आणि म्हणाले की अगो बाई एवढ्या भाकऱ्या असताना परत का भाकऱ्या मागतोय हा, असं ह्या बाईंच्या मनात विचार आला. त्या आपल्या घरी आल्या, त्याला भाकरी वाढून आणि परत आपल्या स्वयंपाकाला लागल्या. थोड्या वेळाने त्यांचे दीर होते, ते म्हणाले का गं बाई, म्हणाले तुला नसता उद्योग सांगितला कोणी? तर ते म्हणाले कसला उद्योग केला मी? म्हणाले अगं म्हणाले महाराजांच्या ह्याच्यात झोळीत किती का भाकऱ्या असतात ना, तुला काय करायचं आहे? महाराज मला म्हणतात तिला काय उद्योग करायचा आहे, तुला वाढायची का भाकरी वाढ, नाही तर वाढू नकोस. त्यांच्या मनात जो विचार आला की एवढी चवड आहे भाकरीची, अजून भाकरी का? तर त्या बाबासाहेब दर्पांच्याकडे मी गेलो आणि त्यांना मी विचारलं की बाबा म्हटलं तुमचे जे बंधू होते ते गुरुचरित्र वाचायचे, तर त्याचा काही नियम वगैरे काय आहे का हो म्हटलं. आता ही प्रेरणा मला स्वामींनी दिली, म्हणजे माझ्या डोक्यात कसा विचार आला कोण असतो. तर ते म्हणाले बस म्हणाले मी तुला सांगतो. मग त्यांनी पंचांग काढलं आणि बघत बसले, 5-10 मिनटं इकडे तिकडे बघत बसले आणि म्हणाले की अरे सापडलं म्हणाले. म्हटलं काय झालं? तर ते म्हणाले शनिवार, आणि तो सुद्धा त्या दिवशी अष्टमी असायला पाहिजे, शुद्ध अष्टमी आणि शनिवार असा योग असायला पाहिजे, आणि त्या योगावर तू असतेच मी बघत होतो म्हणाले पंचांगामध्ये, तर सापडलं म्हणाले. म्हणून त्यांनी मला एक त्या दिवशीची तारीख काढून दिली आणि ह्या दिवसापासून तू वाचायला सुरुवात कर. तर आता गुरुचरित्र म्हटल्यानंतर 16 हे आलंच कडक, तर त्याचा फायदा जास्त चांगला होतो. आमच्याकडे घरात तळघर आहे, त्या तळघरात 2 मोठ्या खोल्या आहेत. तर मी म्हटलं आता कोणाला त्रास नको म्हणून मग मी आमच्या गड्याला सांगून तिथली साफसफाई करून घेतली आणि तळघरात वाचनाची सगळी तयारी करून ठेवली आणि शनिवारी मी वाचायला सुरुवात केली. आणि असं होता बरोबर 3:30ला उठायचो मी, सगळं आवरून 4-4:15 वाजता वाचायला सुरुवात करायची आणि साधारण 8-8:30पर्यंत माझं वाचन व्हायचं. आणि त्यावेळी मी चितळ्यांच्याकडे नोकरीला होतो. आमच्या घरातल्या काही कटकटीमुळे मी बाहेर पडलो होतो आणि मी तिथे नोकरी करत होतो आणि बरोबर तिथे माझी 9ची ड्युटी असायची. मी 8:45ला तिथे जायचो. असं 49 दिवस माझं सगळं हे चालू होतं वाचन. आणि ज्या दिवशी 49व्या दिवशी माझं पारायण संपलं, त्याच दिवशी अक्कलकोट स्वामींची 100वी पुण्यतिथी होती. कसा योग असतो बघा. तर आपल्या
रविवारच्या सकाळमध्ये श्रीराम भट नावाचे एक ग्रस्त भविष्य लिहितात बघा आठवड्याचे. त्यांचे जे थोरले बंधू मदा भट, ते माझे गुरुबंधू, म्हणजे मी स्वामी स्वरूपानंदांचा अनुग्रहित आहे. तर मी त्यांची माझी खूप म्हणजे रोज आम्ही एकमेकाला भेटत असो. तर तो 70 सालापासून आम्ही तिथे मोठा कार्यक्रम करायला लागलो स्वामी अक्कलकोट स्वामींच्या पुण्यतिथीचा. आणि त्यांचे जे मामा स्वामी अमलानंद पेंडचे, स्वामींनी 3 जणांना अनुग्रह देण्याचा हे दिला, परवानगी दिली होती. त्यात स्वामी अमलानंद एक होते, बाळासाहेब वाकडे होते आणि सत्यदेवानंद सरस्वती नावाचे एक साधू होते. तर मी तिथे माझं ज्यावेळी वाचन वगैरे सगळं संपलं, मी आपलं महाराजांना प्रसाद दाखवण्यासाठी म्हणून एक पेढ्याचा बॉक्स घेऊन आणि नारळ आणि काही दक्षिणा असं सगळं घेऊन तिथे गेलो, भटांच्याकडे गेलो. आणि त्यांना वरती मामा बसलेले होते, पूजा वगैरे चालू होती. मामा म्हणाले, काय रे, अरे आज उशीर का झाला तुला यायला? म्हटलं असं असं माझी आज गुरुचरित्राची 7 पारायणं समाप्त झाली आणि हा महाराजांना प्रसाद आणि दक्षिणा मी आणली, ही तुम्ही तुमच्या हाताने ठेवा, कारण ते माझ्यापेक्षा सिनियर आहेत ना, म्हणून त्यांना मान म्हणून मी त्यांना म्हटलं, हे तुम्ही घ्या आणि तुम्ही स्वामींपुढे ठेवा. त्यांनी ते सगळं सांगितलं स्वामींना की स्वामी असं असं याचं झालेलं आहे आणि हा प्रसाद त्यांनी आणलेला आहे. त्याप्रमाणे त्यांनी ते तिथे ठेवलं. आणि काय त्यांना एकदम वाटलं कोणास परत उठले आणि मी जो तिथे नारळ ठेवला तर तो नारळ घेतला आणि असा हृदयापाशी धरला आणि 5 मिनटं ध्यान लावलं त्यांनी. आणि मला म्हणाले, अरे ते शंभूला बोलव, म्हणजे शंभूराव जे भट आहे त्याला ते शंभू म्हणायचे, शंभूला बोलव म्हणाले. तर मी गेलो खाली आहेत कुठे म्हणून त्यांना बोलवून आणलं. म्हटलं, शंभूराव तुम्हाला मामांनी बोलवले, वरती या. आता कशाला मला मामा बोलवतो आहे? म्हटलं चला तर खरी काय म्हणतायत बघा. मग आम्ही त्यांना मी घेऊनच वरती आलो आणि आलो. काय रे म्हणाले, मामा कशाला बोलवलं म्हणाले? अरे म्हणाले, त्या पेन्सिलने आपल्याकडे काढलेला एक फोटो आहे बघ, स्वामी असे मंचावर झोपलेत असा हात ठेवून. तर ते म्हणाले, बरं मग तो काय? तर तो म्हणाले, स्वामी मला म्हणतात ह्याची पारायणं मला पोचली. तर तो फोटो त्याला दे प्रसाद भेट म्हणून. बरं म्हणाले, निघून गेले. बरं त्यांचा मला स्वभाव माहीत होता कसा आहे, जरा विक्षिप्त होते, म्हणजे होते सरळ पण जरा विक्षिप्त होते. तर ते झालं. मग सगळा कार्यक्रम वगैरे झाला. 2 दिवसांनी सगळं आमच्या आवरावर झाली वगैरे सगळं झालं. आणि मी साधारण गावात आलो की मी त्यांच्याकडे जात असे. तसंच मी गेलो तर तिथे फोटो होता आणि तेही बसलेले होते, काही त्यांचं लिखाण करत बसलेले होते. म्हटलं, अहो शंभूराव तो फोटो देत आहे ना, मला कुठे स्वामींनी सांगितलं? मला म्हणाले, अरे म्हटलं मामांना सांगितलं ना, मामांनी मला प्रसाद भेट दिला आहे तर तो फोटो घेऊन. नाही म्हणाले, मला सांगितलं की मी देणार नाही. आता असं म्हटल्यानंतर मी काय बोलणार ना. असं जवळजवळ माझ्या होते 15-1 दिवस हा कार्यक्रम चालू होता. मी तिथे जायचो, त्यांना विचारायचो, म्हणजे मला अजून स्वामींनी सांगितलं नाही. आणि मग असंच एकदा मी गेलो तर ते घरात नव्हते, त्यांचा मुलगा तिथे अभ्यास करत होता. आणि तिथे जिथे फोटो लावलेला होता तो फोटो मला दिसेना कुठे आहे तो. म्हणून मी त्यांच्या मुलाला विचारलं, अरे म्हटलं इथं फोटो कुठे रे म्हटलं तो स्वामींचा? मला नाही माहिती म्हणाले. अरे म्हटलं मग दादा कुठे गेलेत? तर ते म्हणाले, असतील इथे चौकात गेले असतील. मग मी थांबलो जरा आणि 5-10 मिनिटांनी आले ते शंभूराव. म्हटलं, अहो शंभूराव तो इथला फोटो काय झाला म्हटलं स्वामींचा? फोटो मला काय माहिती? म्हटलं मला काय माहिती? अहो म्हटलं मला छातीत धडधडायला लागलो. म्हटलं मला प्रसाद भेट मिळालेला फोटो आणि हे म्हणतात मला काय माहिती? म्हटलं कोणी उचलून नेला की काय असं मला वाटलं. अहो म्हटलं तो पेन्सिलनी काढलेला. व त्या पेन्सिलचं एक वैशिष्ट्य सांगतो, तो स्वतः आर्किटेक्ट आहे आणि तो स्वामींचा फार मोठा भक्त आहे. तो इतकं सुंदर चित्र काढतो स्वामींची म्हणजे, आणि ती काढतानासुद्धा तो सोवळं नेसून काढतो, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि हा जो फोटो काढलेला होता तो सुद्धा त्यांनी सोवळं नेसूनच काढलेला फोटो होता. आणि मग म्हणाले, कुठे आहे तो? म्हटलं कुठे तो फोटो? मला नाही माहिती. म्हणाले, अरे हां म्हणाले, तो टी व्हीच्या मागे ठेवला आहे. म्हटलं म्हणजे तिथं का ठेवला आहे? अरे म्हणाले, तो काल ती दोरी तुटली आणि तो खाली पडला आणि ते काच सुटली. मग मी लगेच उठलो, टी व्हीच्या मागचा त्यांचा फोटो काढला आणि मी म्हटलं मी आत्ता काच बसून आणतो. म्हणून मी ते घेतला, त्या काचा सगळ्या काढल्या आणि तो फोटो घेऊन त्या फ्रेम मेकरकडे गेलो. पण तो जो फ्रेम मेकर होता तो फार विक्षिप्त होता, म्हणजे मी त्याला ओळखत होतो खूप. म्हणजे त्याचा मूड असेल तर तो पटकन काम करणार आणि नसेल तर 8-8 दिवस तो तंगवणार. म्हटलं आता काय करावं, याला काय सांगावं?
तर मग मी त्यांना खोटंच सांगितलं की अहो म्हटलं हे शंभूराव भटांनी ताबडतोब ह्याला कास बसून द्यायला सांगितली. तर तो शंभूराव भटांना मानायचा, कारण तो बरेच वेळा त्यांच्याकडे ज्योतिष विचारायला यायचा. त्याचा उपयोग मी करून घेतला आणि तो फोटो हे केला. त्यांनी लगेच 10-15 मिनटात मला कास बसून दिली. तो मी घेऊन आलो. म्हटलं आता शंभूराव मी हा फोटो घेऊन जातो. नाही म्हणाले, मला अजून सांगितलं नाही स्वामींनी. मला काय ना म्हटलं यांना स्वामी सांगणार कधी, मला हा फोटो मिळणार कधी. जाऊन देत म्हटलं, आता काय फार हे करण्यात अर्थ नाही, आपलं गप्प बसवा, स्वामी येतील त्यावेळी येतील आपल्याकडे. असे 8-15 दिवस गेले आणि एकदा मी असं बाहेर निघालो आणि मला एक रिक्षा क्रॉस झाली आणि उगीचच मला काय वाटलं कोणास म्हटलं ह्याच्यात बहुतेक भट दिसत आहेत. म्हणून मी पुढे गेलेलो थांबलो. तर आमच्या घरापाशीच ती रिक्षा थांबली आणि बघितलं तर भट तो फोटो घेऊन खाली उतरले. लगेच मी तसाच बाहेर वळलो आणि आलो. म्हटलं या शंभूराव. आणि त्याप्रमाणे मी तो फोटो घेतला आणि मग आम्ही घरात तो नेला, पूजा वगैरे केली. अशा प्रकारे माझ्याकडनं स्वामींनी जी सेवा करून घेतली. तर माझी एक अशी इच्छा आहे, मी आता तो कधी दादा सांगतील त्या दिवशी मी इथे तो फोटो आणेन सगळ्यांच्या दर्शनाला जरूर. तर आपण सगळ्यांनी त्याचं दर्शन घ्यावं. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. गेले 5-6 महिने झाले आपण एक उपक्रम राबवत आहोत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे दादांच्याकडे सकाळ संध्याकाळ भक्त येतात, भरपूर जणांना अनुभव येतात. त्याचमधल्या एका भक्तापैकी माझी बहीण धरित्री जोशी ही सुद्धा दादाकडे मार्गदर्शन घेते. तिचे बरेच कामं मार्गी लागलेत, मनशांती लाभली आहे. तर तिने दादापाशी इच्छा बोलून दाखवली होती की आपल्याच मंडळातले गरजू आपला चिन्मय कुलकर्णी म्हणून आहे, त्याला दरमहा काही आर्थिक मी मदत करत जाईन. गेले 5-6 महिने झाले हा उपक्रम करतो आहे. तर मी चिन्मय कुलकर्णीला व्यासपीठाकडे बोलवतो आणि दादांना विनंती करतो त्यांनी चिन्मयला हे पाकिट द्यावं. श्री स्वामी समर्थ म्हणून जोरात. श्री स्वामी समर्थ म्हणा की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आता पुढील सूत्र मी दादा महाराज यांच्याकडे देत आहे. श्री स्वामी समर्थ. आपण सुरुवातीला सामुदायिक जप घेऊ. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा.
इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. सगळीकडे आता सध्या तेच चालू आहे, हॅपी न्यू इयर. आणि झालं का सगळ्यांचं? नाही झालं, नाही केलं, चांगली गोष्ट आहे. ज्यांनी केलं नाही त्याची चांगली गोष्ट आहे. पण काय होतं, आत्ता आपल्याला ह्या ज्या चालीरीती आहेत ना, तर थोड्याशा मान्य कराव्या लागतात. म्हणजे इंग्रजी नवीन वर्ष आपण किती नाही म्हणा, आपल्या व्यावहारिक भाषा म्हणजे बरेचसे शब्द आपण वापरतो इंग्रजी, किंवा इंग्रजी भाषाच अशी की आंतरराष्ट्रीय त्याला मान्यता प्राप्त ती भाषा आहे. त्याच्यामुळं काय काळाला जरी मनात नसतं तरी हे काय काळा पाळा. तर हॅपी न्यू इयर जरी आपण केलं नाही तरी 100 मेसेज सकाळपासून आलेले आहेत, काहीतरी उत्तर त्याला द्यायलाच लागतं. त्यामुळे ते आपोआप केलं जातं. आणि म्हणजे ही जी पद्धत आहे, इंग्रजी कॅलेंडर आपल्या सगळ्या जगाने जे मान्य केलं, साधारण 15व्या शतकामध्ये जसं आपण भारतामध्ये काही संत होऊन गेले, तसं हा जो ख्रिश्चन धर्म आहे त्याच्यामध्ये ते पोप ग्रेगोरियन असं त्यांचं नाव होतं. ग्रेगोरियन कॅलेंडर जे आपण म्हणतो की त्यांनी हे सगळं मांडलं आणि सगळ्या जगाने ते कॅलेंडर मान्य केलं. आणि तेव्हापासून ही पद्धत जी सुरू झालेली आहे ती अजूनपर्यंत सुरू आहे. काही प्रमाणात आपल्याकडं वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. त्याला म्हणजे अनिष्ट वळणं लागलेली आहेत. खरं आहे चांगलं ते, पण ती वळणं टाळली तर काही त्याच्यामध्ये हरकत नाही. इंग्रजी भाषा स्वीकारायला काही हरकत नाही, पण त्याच्याकरता आपली भाषा सोडणं हे मला थोडंसं गैर वाटतं. आपली जी संस्कृती आहे, आपले जे सणवार आहेत, आता पौष महिना बघा ना, पौष महिनासुद्धा आता काही काळाला गैरसमज, जसं पितृपक्ष काही काळा म्हणतात अनिष्ट आहे, अमुक आहे, पौष महिना शुभ कार्य करू नका, असं करू नका, तसं करू नका. पण त्याच्यामागं काहीतरी आपल्या पूर्वजांनी कारणं सांगितली होती. आपला भारत हा जो देश आहे तो शेतीप्रधान देश आहे. शेतीप्रधान देशामध्ये आत्ता ज्यांना माहिती असेल की नवीन पिकं आलेली आहेत आणि नवीन पिकांचं ते शेतकऱ्याला वेळ मिळावा की बाजारात जाऊन त्याची विक्री करायला, ती विक्री व्हावी, कारण त्याच्यावर संपूर्ण त्याचं पुढचं वर्षभराचं अवलंबून असताना जी उपजीविका जी म्हणतो, शेतीतनं जे आलेलं धान्य आहे ते विकलं जावं, त्याच्याकरता त्याला तो वेळ मिळावा म्हणून हा महिना जो आहे तो त्याला त्या शेतकऱ्याकरता दिलेला आहे. मग त्याच्यामध्ये तो जर का त्यांनी शुभ कार्य करायचं ठरवलं, समजा लग्न करायचं ठरवलं, तर त्या लग्नामध्ये त्याचा वेळ जाणार, संपूर्ण त्याची आखणी करायची, लग्नाची सगळी व्यवस्था बघायची असेल, धान्य विक्री बाजूला राहते, असं पण होऊ शकेल. म्हणून ते बाबा तुम्ही आत्ता काही कार्य करू नका, कुठली तुम्ही जे काय पीक आहे ते तुम्ही विकायला ते प्राधान्य द्या, त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. जर का अनिष्ट जर का महिना असता, हा पौष महिना जर का अनिष्ट असेल तर आपण बघितलं असेल पौष महिन्यामध्ये बरेचसे देवांचे उरूस सुरू झालेले आहेत, गावात नक्की सुरू होतात. मग अनिष्ट असतं तर हे उरूस सुरू झालेले नसते. किंवा येणारी जी पौर्णिमा आहे, जी शाकंभरी पौर्णिमा, म्हणजे याच्यामध्ये पण उत्सव आहेत. पौष महिन्यामध्ये पण आपले उत्सव आहेत. संक्रांत आहे, सगळ्यात महिलांचा आवडता सण जो संक्रांत आहे तो आलाच नसता ह्या महिन्यामध्ये. आणि संक्रांतीला काय बघा, नवीन जे धान्य आलेलं त्याच्यात ते त्या मडक्यामध्ये जे भरून दान करतात, दान करण्याची जी वृत्ती वाढावी आपली, मग त्याच्यामध्ये काय देतात, नवीन आलेलं धान्यच ठेवतात ना ते. मग असं काही घडलं नसतं. पौष महिना जर का अनिष्ट असेल तेव्हा असं अनिष्ट वगैरे काही नाही आहे. फक्त हे गैरसमज असे वाढत गेले, गैरसमज असं करत करत ते वाढत गेले. आणि असं कुठेतरी आलं त्याच्यामध्ये नकारात्मक की नाही, अमुक एक गोष्ट पौष महिना आहे थांबवा, पितृपंधरवडा आहे थांबवा, अमुक आहे थांबवा, असं त्याच्यामध्ये ते होत गेलं. नाही, ही गोष्ट जनसामान्यात जास्ती लवकर पटकन स्वीकारली गेली ती. तर तसं नाही येते. ज्या गोष्टी आहेत चांगल्या गोष्टीसुद्धा आहेत. शाकंभरी देवीचा उत्सव एक आदिमायेचं जे म्हणतो ना, पार्वतीचं हे रूप आहे. सगळ्याच ज्या देवी ज्या अवतार जे आहेत ना, त्याच्यात सगळ्याचं मूळ कुठे असेल तर आदिमाया आदिशक्ती म्हणजे पार्वती देवी. प्रत्येक अवतार जो घेतला देवीनी किंवा देवतांनी किंवा विष्णूंनी घेतला असेल, शंकरांनी घेतला असेल, कुठे ना कुठेतरी
आसुरी शक्तींचा नाश व्हावा म्हणूनच तो घेतलेला असतो. आता हा अवतार जो आहे ना शाकंभरीचा सुद्धा कसा की एक दुर्गमासूर नावाचा राक्षस होता आणि इतकं त्याचं प्राबल्य वाढलं होतं की त्यांनी शेवटी ब्रह्मदेवांना पण वश केलं. तपश्चर्या तर होतीच, पृथ्वीवरती आसुरी शक्तींचा त्याच्याने तो ताबा मिळवलेला, पण देवतांचं जे देव म्हणजे ब्रह्मदेव त्यांची तपश्चर्या करून त्यांनी त्यांच्याकडनं जे वेद होते ते आपले वेद त्यांनी मागून घेतले. ते 4 वेद मला हवेत म्हणला. वेदच जर का आसुरी शक्तींच्या ताब्यात गेल्यानंतर पृथ्वीवरती जी कर्मकांड होती ती कमी कमी व्हायला लागली. तेज जे असतं ना तेज निस्तेज झालं सगळं पूर्ण. म्हणजे ब्राह्मण हा जो वर्ग आहे जो यज्ञ वगैरे करणारा होता त्यावेळेला त्यांच्याकडनं ही काही कामं होईनशी झालेली. अशा वेळेला जे घडतं, वादळ येणं, दुष्काळ पडणं. दुष्काळ तर असा पडला होता की जवळजवळ 100-1 वर्ष झालं असेल. 100 वर्ष कुठे पृथ्वीवरती पाण्याचा जो साठा होता तो हळूहळू संपत, पावसाचं एक थेंब नाही. जे काय उरलं सुरलं धान्य होतं शेवटच्या कणापर्यंत ते संपायची वेळ आलेली आहे. आणि मग ऋषीमुनींनी आपल्याला काही करता येत नाही आहे, कमीत कमी जप तरी करू. अशा वेळेला सगळ्या ऋषींनी मिळून महादेव आणि पार्वतीचं स्मरण करायचं ठरवलं. आणि शेवटी कसं आईचं हृदय असतं, हे आईचं हृदय त्यांनी बघितलं की खरोखरीच पृथ्वीवरची जी दैन्यावस्था झालेली आहे त्याला तर दुर्गमासूर नावाचा राक्षस कारणीभूत आहे. पार्वतीने ठरवलं की पहिलं त्याचा वध करायचा आणि मग आपण पृथ्वीवरती जे काय असेल पाऊस पाडू की कसे. एक लोभस असं रूप पार्वतीने धारण केलं आणि दुर्गमासूराला सहजासहजी समजेल अशा पद्धतीने ती तिथे त्याच्या राज्यामध्ये त्या एका डोंगरावरती ती तपश्चर्याला बसली. दुर्गमासूराचे जे सेनापती म्हणा किंवा शिपाई त्यांनी जे बघितलं की कोणती एक देवी स्वरूप म्हणता येईल असं की एक लावण्य होती त्यांच्या तोंडी की एक लावण्य होती कोणतरी अमुक अमुक डोंगरावरती आहे तिथे वास्तव्याला. हे समजल्यानंतर तो दुर्गमासूर तिथे जातो की आपल्याला हे प्राप्त व्हायला पाहिजे. कोण लावण्य होती ती आपल्याकडं पाहिजे. तिथे गेल्यानंतर ती देवी तिचं खरं स्वरूप जे असतं ते उघड करते आणि मग दुर्गमासूराला ती आव्हान देते की तू युद्धाला सज्ज हो. जे आत्तापर्यंत जे पृथ्वीवरती सगळा हाहाकार जो उडवलेला आहे तो तुझ्यामुळे उडालेला आहे. तुझ्या ताब्यात जे वेद आहेत ते वेद मलाच मुक्त करायचे. तुझा वध केल्यानंतर ते वेद मुक्त झाले की जे पृथ्वीला तेज आपोआप ते परत मिळणार आहे. कर्मकांड परत सुरू होणार आहेत. होम हवन परत सुरू होणार आहेत. ते वेद तुझा वध केल्यानंतरच मी ताब्यात घेईन आणि त्याच्यानंतर तो त्या दुर्गमासूरासाठी वध करते तिथे ते वेद ताब्यात घेते. पण आता असं घडलेलं असतं की वेद मिळालेले आहेत, कर्मकांड सुरू होतील, त्याच्यानंतर पाऊस पडेल. आपण बघतो ना की बऱ्याच वेळेला आत्तासुद्धा अशी परिस्थिती आली होती काय काळा की पाऊस पडण्याकरता होम करावे लागलेले आहेत. आत्ता एक 5-10 वर्षापूर्वीचीच गोष्ट होती. आता हे सगळं होईल, सगळं मान्य आहे, पण मग आत्ता ह्या क्षणाला काय आवश्यक आहे तर देवी असं प्रचंड रूप धारण करते आणि तिच्या संपूर्ण शरीरावरती डोळे निर्माण होतात आणि त्या डोळ्यातनं आसवं गळायला लागतात आणि ती आसवं अशी म्हणजे 100 डोळे तिच्या त्या संपूर्ण त्या देहावरती तयार होतात. त्यातनं ती आसवं गळायला लागतात आणि ती आसवं अशी की जणू पावसाचं पाणी पडते आणि त्यांनी जी ती तापलेली जमीन असती ती जमीन त्यांनी ती शांत होती. थोडेसे नद्या नाले ते भरायला लागतात, वाहायला लागतात. हे झाल्यानंतर आता काय व्हायला पाहिजे की आता ह्याच्या पुढं पीक कधी येणार. सगळीकडं पाणी झाल्यानंतर तिथे थांबवती, अश्रू थांबवती आणि जिथे जिथे डोळे असतात तिथून ती भाज्या उत्पन्न करते. शाक म्हणजे भाजी. अनेक प्रकारच्या पालेभाज्या तिच्या देहातून उत्पन्न होतात. जो तो नेतोय तोपर्यंत ते चालूच असतं उत्पन्न होणं, ते कधी थांबत नाही. जेव्हा संपूर्ण मानवजातीला ती भाजी पुरती किंवा पुरवली जाती त्यावेळेला तिच्या शरीरातनं किंवा देहातनं ती भाजी निर्माण होणं थांबतं. शाक हा जो शब्द आहे शाकंभरी, ज्यांनी सगळ्या मानवजातीचं त्यांनी पोट भरलं त्या भाजीनी म्हणून तिला ते नाव पडलं शाकंभरी देवी. मग हा उत्सव ह्याच महिन्यामध्ये येतो. मग हा महिना असा कसा असेल, पौष महिना.
किंवा कालची एकादशी जी आहे, पुत्रदा एकादशी म्हणतात तिला, की ज्यांनी अपत्य प्राप्ती करतात ते उपास करतात. एकादशीचा उपास जर का केला ना, आपल्या पूर्वजांनी सांगितलं, तर त्याला संपूर्ण जर का 12 महिन्याचे एकादशीचे उपास केले, दोन्ही महिन्यातल्या 2 एकादशी येतात, तर आर्थिक चणचण कधी भासणार नाही. आपले पूर्वज होते ते बघा, आपले आजी म्हणा किंवा आजोबा उपास करायचे एकादशीचा. त्यांना माहिती होतं का नाही माहिती नाही, पण उपास मात्र ते करायचे. हे जे सण आहेत, एकादशी म्हणा किंवा त्याच्यामध्ये भक्ती खूप असते. एकादशी करणाऱ्याच एक दाम्पत्याची गोष्ट सांगतो. 12 महिन्याचे उपास करणारे विठ्ठलाची खूप भक्ती करायचे. एक माधवराव म्हणून होते, गावामध्ये राहत होते. दोघं नवरा बायको खूप म्हणजे भक्ती. त्यांच्या गावात त्यांनी स्वतः विठ्ठलाचं देऊळ बांधलं. आषाढी आणि कार्तिकी तर कधी चुकल्या नाहीत. पंढरपूरला जाणं हे होतंच. दोघंही नवरा बायको जायचे पंढरपूरला. फक्त एकच त्यांना शल्य होतं की त्यांना मूलबाळ काही नव्हतं. बरेचसे उपचार करून झाले, बरेचसे उपाय, बरंचसं विठोबाला प्रार्थना करून झाल्या. आता शेवटी विठोबाच्या मनात काय माहिती नाही म्हणले. माधवराव म्हणले की आपण असं करू, जी आजूबाजूची लहान मुलं आहेत त्यांच्याकडे लक्ष देऊ, आपण त्यांचा सांभाळ करू. आपलं एवढं मोठं घर आहे, असं काहीतरी करू जिथं लहान मुलं येतील आपल्याकडं, त्यांचा सांभाळ करू आपण. अनाथ मुलं असतील त्यांचा सांभाळ करू. आणि त्यांचे असे दिवस हळूहळू त्या आनंदात जायला लागले. एक मुलगा मागता मागता त्यांना 100 मुलं मिळाली. म्हणजे अनाथ मुलं सांभाळायची, आपलीच मुलं समजून अशी 100 मुलं ते सांभाळायला लागले. गावात त्यांनी परत वेगळं अनाथालय बांधलं त्याच्याकरता. आणि मग कसं होतं की हळूहळू शरीर जे म्हणतो वार्धक्याकडे शरीर झुकायला लागतं. एवढं मोठं घर आहे म्हणजे आपल्याला कोणीतरी एक जण असा आपल्या घरी, आपण आत्ता जो शब्द ना पेईंग गेस्ट, म्हणजे एखादा पाहुणा आपण असा ठेवू की जो आपला पण सांभाळ कर. विश्वासू पाहिलं म्हणले, पण दोघं नवरा बायको चर्चा करत असतात. कोणतरी विश्वासू पाहिजे आपल्याला, आपला सांभाळ करेल, माझ्या पाश्चात समजा तुझा सांभाळ करेल, माझा जो संपूर्ण व्यवसाय आहे त्याचा सांभाळ करेल. असा एक चांगला कोणतरी मुलगा आपल्याला मिळायला पाहिजे. गावामध्ये शोध घेत घेत सगळीकडे तोंडी सांगत असताना एक दिवस त्यांच्या दारावरची बेळ वाजते. माधवराव दार उघडतात. बघतात तर एक असा काळा सावळा पण बांधेसूद एकदम तरतरीत असा तरुण दरवाजामध्ये उभा असतो. तो म्हणतो, आपल्याकडं तुम्ही सांगितलेत ना पाहुणा म्हणजे पेईंग गेस्ट तुम्हाला पाहिजे, मलाही खोली पाहिजे होती. जर का तुम्ही देत असाल तर माझी तयारी, आपण भाड्याचे वगैरे काय असेल ती चर्चा करू, काय द्यायचं. तर म्हणतात ठीक आहे आतमध्ये ते म्हणतात. बायकोला आवाज देतात, कोण आले बघ म्हणतात. सगळं ओळख बिळख करून देतात. नाव काय तुझं म्हणतात. तो म्हणतो श्रीहरी. तर त्या बायकोला पण वाटतं की अरे हा खरंच श्रीहरीसारखाच दिसतो, इतका देखणा आहे मुलगा हा. आणि मग हळूहळू काय होतं की त्याला तो पेईंग गेस्ट हे न समजता जणू आपलाच मुलगा आहे. आणि तो पण खूप त्यांची देखभाल करायचा. अगदी सगळे उठून त्यांच्या बागेतलं झाडलोट करण्यापासून सडा मार्जन जे काय असेल ते करून, कधी कधी दवाखान्यात जायची वेळ आली तर दवाखान्यातही जायचा त्यांच्याबरोबर. जे पडेल ते काम त्यांच्या घरी तो करत जायचा तो. आता हे आपलाच मुलगा, हे जे सुख आहे हे सुख फक्त माधवरावांना लाभलं नाही जास्ती. अचानक माधवरावांचं मृत्यू म्हणजे निधन झालं. आणि त्यांची पत्नी जी होती ती एकदम दुःखाचा पहाड कोसळला आपण म्हणतो तसं झालं. पण त्या श्रीहरींनी खूप धावपळ करून माधवरावांचं जे पुढचं जे कार्य होतं त्यांचं, त्या पुढच्या कार्यामध्ये म्हणजे त्यांचा व्यवसाय म्हणा किंवा काय ते जे उभं करायचं होतं त्याच्यामध्ये खूप त्यांनी लक्ष घातलं. हळूहळू त्यांच्या पत्नीलाही ते आधार देत गेला तो. आणि शेवटी कसं असतं, नवरा गेल्यानंतर जी स्त्री, तिची मानसिक अवस्था, कसाही नवरा असू देत पण तो गेला की ते त्या स्त्रीला कळतं. बऱ्याचशा मी बघितल्या बायका, नवरा दारुडा आहे, घरात रोज भांडणं चालू आहेत, रोज शिवीगाळ चालू आहे, नवरा बायकोची भांडणं होत आहेत, पण तोच नवरा जर का गेला तर त्या स्त्रीला धक्का बसतो. कारण ते कुंकू तिचं गेलेलं असतं, तिला कुंकू लावायचा परत अधिकार मिळत नाही त्याच्यात. हे दुःख कसाही असला तरी माझा नवरा होता असं तिच्या मनामध्ये शेवटी ते येतच असतं. तर माधवराव गेले, इतका चांगला नवरा गेला तर ती
त्या ज्या त्यांच्या पत्नीचं नाव मालतीबाई, त्या तर खूपच खचलेल्या असतात. आणि एक दिवस श्रीहरी सांगतो त्यांना की मला 2-3 दिवस मला गावाला जावं लागेल, बाहेरगावी जावं लागेल, तर मी जातो, मी लगेच लवकर काम संपवून मी परत येईन. तर मालतीबाई परवानगी देतात. आता कसं असतं की आपला मुलगाच जणू काही बाहेरगावी गेलेला आहे, परत एक नवऱ्याचं सारख्या आठवणी, आता मुलगा पण नाही आहे, रात्री झोप काही त्यांना लागत नाही. मध्येच मनामध्ये विचार येतो कुठला दिवस असेल, उद्या काय असेल. लक्षात येतं एकादशी, कार्तिक एकादशी आहेच्या म्हणले आपल्याला, तर आपण पंढरपूरला जायचो म्हणले नेहमी. पंढरपूर नाही, कमीत कमी आपल्याला ह्या देवळात तरी जाता येईल इतपत जरी मनाशी मला उभारी मिळू देत, त्या मनामध्ये प्रार्थना करतात. पहाट होती हळूहळू. कार्तिक महिना म्हणजे थंडीचं वातावरण, पहाटेचं गार वारं खिडकीतनं आतमध्ये येत असतं आणि त्यांना झोप लागते. उजाडता उजाडता कोणतरी दार वाजवतंय. डोळे उघडतात, पण त्यांना अंग इतकं जड झालं आहे, स्वतःच हात लावून बघतात तर थोडा ताप जाणवतो त्यांना. उठता काही येत नाही, परत डोळे मिटून घेतात. परत 2 मिनिटांनी परत कोणीतरी दार वाजवतं. कसं बसं त्या उठतात, एक एक पाऊल टाकत टाकत दरवाजापर्यंत येतात. दरवाजा उघडतात, बघतात तर कमरेवर हात ठेवून श्रीहरी उभा. अरे श्रीहरी म्हणले, तू कसा काय आला? तो म्हणतो, अगं आज एकादशी आहे ना, माझ्या लक्षात आलं तुला देवळात जायचं असेल ना. तो मालतीबाई म्हणतात, हो ठीक आहे देवळात जायचं, पण तू काम सोडून कशाला आला इथं? तो म्हणतो, मी जाणारच आहे, परत संध्याकाळी मी परत फिरणार आहे, मला आत तर घेशील? आतमध्ये घेतात. त्या मालतीबाईंना असं वाटतं की जे मला उठल्यानंतर माझं अंग जे एकदम जड जड झालं होतं, मला जो ताप आला होता तो आता काही जाणवत नाही, माझं अंग जडत्व गेलं म्हणतात, मी परत पहिल्यासारखं झालेलं आहे. आणि घरातलं वातावरण काहीतरी बदललं आहे. कसं काय बदललं असेल थोडासा अंदाज घेतात, तर एक कसला तरी सुगंध घरामध्ये येत असतो. ते श्रीहरी म्हणतात, श्रीहरी अरे काय तू अत्तर वगैरे लावून आलायस का कसलं? तर तो नाही, अत्तर वगैरे काय नाही लावलं. आवर म्हटलं, आपल्याला देवळात जायचं आहे. कशा बशा त्या आवरतात, बाहेर येऊन बघतात तर सगळं अंगण स्वच्छ. आता हे तू कधी केलं म्हणतात. तो म्हणतो, मी दार वाजवायच्या अगोदरच मी सगळं साफसफाई करून आलो आहे, चल लवकर देवळामध्ये, मला संध्याकाळी जायचं आहे परत. मालतीबाईंना खूप आश्चर्य वाटलं की मी काल रात्री किंवा पहाटेपर्यंत किंवा सकाळपर्यंत जे मला ताप होता, अंग माझं जे जड झालं होतं, आता एकदम एवढं हलकं कसं काय झालं. त्याच्याबरोबर जातात देवळामध्ये, दर्शन घेतात. तिथून माघारी त्यांना आणतो तो संध्याकाळचा उपास. सांगतो आईला, बस आता तू इथे. आतमध्ये जातो, एक पिशवी घेऊन येतात, त्या पिशवीमध्ये फळं असतात. तर मालतीबाई म्हणतात, अरे ही फळं कुठनं आली? आपण गेलो देवळात तर फळं नव्हती तेव्हा. ही अगं होती म्हणला, मी आणली. तिळली नाही, तू काहीतरी खोटं बोलतोय, तू आणली कशी? तुझे हात ते रिकामे होते. आता तो म्हणतो, मी जेव्हा आलो दार वाजवलं, मी पिशवी खाली ठेवली होती, त्याच्यामुळे माझा हात रिकामे असतील. शेवटी कापतो. तो म्हणतो, हे बाकीचे प्रश्न तू काय शंका घेऊ नको, हे पटकन खा. सगळं झालं, फळं बिळं दिल्यानंतर तो म्हणतो, आता संध्याकाळ झाली, आता मला मात्र निघायचं आहे, माझी मी कामं करून मी येतो परत. संध्याकाळच्या वेळेला म्हणजे 5-5:30ची वेळ असेल, श्रीहरी परत जातो. मालतीबाई दार लावून घेतात, ते फळं खात बसलेले असतात. साधारण 6:30च्या दरम्यान परत दार वाजतं, म्हणजे बेल वाजते ती. मालतीबाई म्हणतात, आता कोण आलं म्हणतात. दार उघडतात, परत श्रीहरी आपला दरवाजात उभा, परत कमऱ्यावर हात ठेवून. आता का आला म्हणतात परत. काम आहे म्हणून गेला, मी सांगितलं थांब थोडं, तर नाही थांबला, आता का आला परत. तो श्रीहरी इकडे तिकडे बघतो. तो म्हणतो, कोणाला म्हणते आई तू? अरे तुला. मी मगाशी थांबवत अरे तर थांबला नाही, आता गेलेलं का आला? मी कुठं गेलो म्हणला, मी आत्ताच तर आलो आहे. अरे असं काय करतो म्हणली. मला तू कुठं देवळात घेऊन गेला, सकाळपासून तू इथेच आहेस माझ्याबरोबर, मी तुला विचारते का आलास, कसा आलास. अगं नाही माई म्हणतो, मी आत्ताच आलो आहे. तुझा विश्वास नाही का? ते श्रीवाल्याला जाऊन विचार म्हणते, चल.
आणि मग त्या मालतीबाईंच्या डोक्यात प्रकाश पडतो, जो श्रीहरी आला होता तो खराखोरीच विठ्ठल आला होता आणि त्यांनी आपल्याला घेऊन तिथं दर्शनाला देवळापर्यंत नेलेलं. म्हणजे जो वास त्यांनी जो ओळखला होता, कसला तरी वास आहे दैवत्वाचा, तो वास दैवी जिथं शक्ती कार्यरत होती ना, तिथं आपल्या घरात आपण कधी बघितलं असेल, अचानक कधीतरी हिनाचा कधी चंदनाचा सुगंध येतो, समजायचं 100% महाराष्ट्रावाले येऊन गेले तिथं. पटकन एक उदबत्ती लावायची, अशाला देवापुढे साखर ठेवायची किंवा गूळ ठेवायचा. ही जे आहे ना मनातली आपल्या भावना फक्त पाहिल. म्हणून एकादशीचे उपास जे सांगितलेले आहेत, जी लोक पूर्वीचे करत होती, मनोभावे करत होती अगदी, त्यांना ही फळं अशी मिळत होती. प्रत्यक्ष देव त्यांच्या मदतीला यायचा त्यावेळेला. आजच्या गुरुवारी इथे थांबतो. आता काय परत सगळ्यांना एकदा हॅपी न्यू इयर करावंच लागेल. पण आपली संस्कृती पण विसरू नका. हॅपी न्यू इयर करा, पण आपली संस्कृतीसुद्धा लक्षात ठेवा. आपण स्वामींचा जय जयकार करू आणि त्याच्यानंतर आपली पालखी सोहळा जो आहे तो सुरुवात होईल आणि महाप्रसाद, पालखी मार्गस्थ झाली की महाप्रसादाला सुरुवात होईल. स्वामींचा एकदा आपण जय जयकार करू त्याच्याकरता. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय.